गणुवाडीत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी 15 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास फ्लॅटकडे धाव घेऊन विरोध केला। अशात काही युवकांनी दहशत निर्माण करून स्थानिक नागरिकांची पिटाई करून पसार झालेत। राजापेठ पोलीस दाखल होऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली। यावेळी नागरिकांनी डीसीपी गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली। शहरात पब सुरू असताना काही संघटना पक्ष पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन पोलिसांनी दखल घेऊन पब बंद करण्यात आलेत। आता शहरातील गणुवाडीत एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये अनेक युवक युवती हुक्का पार्लर सुरू करून हुक्काचा धुव्वा उडवीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी निषेध केला। 15 ऑगस्टच्या रात्री 11 वाजताच्या सुमारास अपार्टमेंटकडे धाव घेतली। तेथून अनेकांनी पळ काढला, मात्र काही युवक पुन्हा परत येऊन त्यांनी दहशत निर्माण करून याचाच प्रतिकार केला असता युवकांनी एका इसमाची पिटाई केली। आमच्या एरियामध्ये हुक्का पार्लर अवैधरित्या चालते असं माहिती कळल्यामुळं आमच्या वस्तीतले सर्व लोक हे जमल्यानंतर काही तिथले लोक बाहेर आले आणि ते पळून गेले। पळून गेल्यानंतर परत ते आले 30 ते 40 लोक आणि त्यांनी मी उभा असल्यामुळं मला मारहाण केली आणि मला डोक्याला लागला आहे, टोंगळ्याला लागलं, खांद्याला लागलेला आहे। मोबाईल माझा त्यांनी घेऊन पळाले, चष्मा पण घेऊन पळाले आणि आमचे सर्व वस्तीतले लोक हे सर्व दहशतमध्ये आहेत आणि त्यांच्यामुळे आमच्या सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। म्हणून याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आम्ही आता निवेदन केले। महिलांना सुद्धा धमकावून पसार झालेत। यात नागरिकांनी तात्काळ राजापेठ पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी धाव घेऊन हुक्का पार्लर साहित्य जप्त केलेत। त्याच दिवशी परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन भाजपचे मंगेश खोंडेसह भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी थेट राजापेठ पोलीस स्टेशन गाठून डीसीपी गणेश शिंदे यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। आणि तिथे काही मुलं असं पोलिसांनी या तिथल्या परिसरातील सर्व लोकांनी त्यांना पकडून तिथे थांबवून ठेवलं, पण ते तेव्हा पळून गेले। पण नंतर पोलिसांनी कारवाई करून ते सगळं साहित्य, हुक्का पार्लर, दारूच्या बॉटल्स, बिअरच्या बॉटल्स आणि त्या संबंधितला सर्व कचरा हा असं जमा केला। त्या संबंधित आज शिंदे साहेब जे डीसीपी आहे ते या राजापेठ पोलीस स्टेशनला आले असता आज त्यांनी आम्हाला बोलावलं होतं। तर परिसरातील सर्व नागरिक माझ्यासह आम्ही इथे आलो, आमच्या समस्या त्यांच्याकडे ठेवल्या की जेणेकरून ही भयभीत जी जनता आहे हे तिथले रहिवासी आहे यांच्यावर यानंतर कुठल्याही प्रकारचा असा जीव घेणा हमला किंवा वार झाला नाही पाहिजे अशी त्यांना विनंती केली आणि त्यांना कडक शासन व्हावं असं त्यांना आज आम्ही शिंदे साहेबांना सांगितलं। यावर त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कठोरात कारवाई करून यांना आज रात्रीपासून तिथे पोलीस बंदोबस्त लावून एक 3-4 दिवसाचा पोलीस बंद लावू आणि एक नेहमीसाठी तिथे आम्ही छोटी चौकी उभारू जोपर्यंत हे प्रकरण पूर्ण सॉल्व्ह होत नाही। त्यासाठी शिंदे साहेबांचं सहकार्य मिळालं। या सर्व कॉलनीतील परिसरातील नागरिकांतर्फे आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की होणाऱ्या अमरावतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे जे व्यवसाय याच्यावर कुठेतरी बंधन आलं पाहिजे, याच्यावर लगाम लागली पाहिजे। हुक्का बार चालू असताना काही नागरिक तिथे जमा झाले व विचारणा केली का बा वर काय चालू आहे म्हणून। तर वरून दोघं आले आणि त्यांनी म्हटलं का वर हुक्का बारचं जे एक हे आहे, यांना पण माहिती ना मला पण माहिती नाही हुक्का बार काय असते म्हणून। तर त्याचा विरोध वाढला त्या गोष्टीचा। मग तो विरोध वाढला तर पहिले दोघं जे आले बोलले चालले गेले, मग त्याच्यानंतर कमीत कमी 30 ते 40 जण परिसरामध्ये येऊन दहशत निर्माण केली व तेथील राहत असलेले आमचे रामटेके दादा यांना मारहाण करण्यात आली व तेथील महिलाच्या अंगावर पण ते गेलेले आहे। तर मध्यंतरी पोलीस डिपार्टमेंटने असे जे हे अवैधरित्या पब, हुक्का बार आणि कॅफे हे चालू आहे हे लवकरात लवकर शासनाने जे काही संबंधित शासन असेल त्याच्यावर निगराणी करणारे त्यांनी हे लवकरात लवकर बंद करावे